अकोला का पहला रुझान और हुआ हिंदू बहन का रेप। धन्यवाद अकोला के मदतदाताओं। अकोल्यातील आरपीटीएस गडकी जुल्फकार दर्गाजवळ राहणाऱ्या केवळ 16 वर्षांची अल्पवयीन हिंदू मुलगी घरातील सर्व कुटुंब बाहेर गेल्याचा फायदा घेऊन जिहादी तौहीर समीर बैद या कट्टरपंथी दरिंद्यानं तिच्यावर चाकू धरत जीवघेणा हल्ला केला। तिच्या भावालाही जखमी केलं आणि त्या निष्पाप मुलीवर बलात्कार केला। ही मुलगी मदतीसाठी ओरडत होती, शेजारी दारे बंद करून घेत होती, पण कोणीही मदतीला आलं नाही। आधीही तौहीरने एका 10 वर्षाच्या मुलीचा रेप केला, पण त्या गुन्ह्यातून तो 6 महिन्यात बाहेर आला आणि परत तसंच दहशत माजू लागला। मुलीच्या आईने त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, कारण हा फक्त एका मुलीवरचा अत्याचार नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या स्त्री शक्तीचा अपमान आहे। या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे, पण एवढ्यावर भागणार नाही। अशा जिहादी दरिंद्यांवर 376 बलात्कार, 307 खुनाचा प्रयत्न, 506 जीव घेण्याच्या धमक्या एवढंच नाही तर पोस्को अंतर्गत 4 पासून 12 पर्यंत कठोर कायदे लागू करणे आवश्यक आहे, कारण हा गुन्हा केवळ व्यक्तीविरुद्ध नाही, तर हा समाजाविरुद्ध आहे। आजची ही पीडित मुलगी आपलीच बहीण, आपलीच लेक आहे। उद्या कोणाच्या घरात असं घडेल सांगता येत नाही, म्हणून आता शांत राहण्याची वेळ संपली। आपण एकत्र उभं राहून न्यायासाठी आवाज उठवायलाच हवा। या राक्षसी विचारधारा संपवण्यासाठी कठोर शिक्षा होणं अत्यावश्यक आहे, अन्यथा सकल हिंदू समाजावरील अन्याय हा असाच सुरू राहील। एक रहोगे तो सेफ रहोगे। जय श्रीराम, जय हिंद।